महत्वाचा प्रश्न आहे बेरोजगारीचा आणि महागाईचा. गडहिरे साहेब आहेत, ते ग्रामीण भागात काम करतात. सांगोला शहरामध्ये डॉक्टर माळी आणि मालदेवा काम करतात. पण मंचावर जे उपस्थित आहेत आपल्याला मी गोष्ट सांगतो की या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये ग्रामीण भागातील काही भागात गावांमध्ये हाताला काम नाही म्हणून 30-30, 35-35, 40 वर्षाची मुलं अविवाहित आहेत. बरोबर आहे की नाही? आणि त्याचं कारण आहे बेरोजगारी. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रथम या संस्थेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये जवळजवळ 1,500 मुला मुलींना प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला भविष्य काळामध्ये हाताला काम मिळू शकतं याच्यासाठी प्रथम संस्था कष्ट घेते. सांगोल्यामध्ये बापूसाहेब ठोकळे आहेत, आपल्या माध्यमातून वेल्डिंग आणि हेल्थ केअर कम्युनिटी काम घेतात. फूड आणि बेवरेज अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग कॅम्प घेऊन त्या मुला मुलींना हाताला काम मिळण्यासाठी आणि भविष्य काळात चांगली नोकरी मिळाली पाहिजे आणि त्यांच्या संसाराला आर्थिक हातभार लागला पाहिजे याच्यासाठी प्रथम आपल्या तालुक्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतात. वर्षाकाठी जवळजवळ 50,000 मुला मुलींना ट्रेनिंग देऊन त्यांना नोकरी देण्यासाठी कष्ट घेतात. तर सांगोला तालुक्याच्या वतीनं बापूसाहेब आपल्याला आणि वकील साहेबांना मी आश्वासन देतो की प्रथमसाठी भविष्य काळामध्ये या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या मुला मुलींना चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती निश्चितपणे आमच्याकडून होईल. या बॅच मध्ये ज्यांनी प्रशिक्षण घेतलं तेव्हा सर्वांना माझ्याकडून आणि मंचावरील जे मान्यवर आहेत त्यांच्या सर्वांकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो. काम खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं अभिनंदन आणि भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यासारख्या या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला, आपल्याला मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल विशेष करून बापूसाहेबांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम हा भाग वेगळा, पण 1 महिन्यापूर्वीच निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये बापूसाहेब असतील, अक्षयदादा असतील, राजूभाई त्या ठिकाणी, रासपचे आमचे सहकारी समोर बसलेले फारुकीबाई कुठे गेले, बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सर्वांनी मला निवडून आणण्यामध्ये खूप हातभार लावला, रात्रीचा दिवस करून कष्ट घेतला आणि एक विचार टिकला पाहिजे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे. ज्या सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी कष्ट घेतलं आणि या देशामध्ये बळीराजांचं राज्य आलं पाहिजे याच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी कष्ट घेतलं. अशा सर्व महापुरुषांचा विचार टिकला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा विचार टिकला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी कष्ट घेऊन मला निवडून आणलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आणि ज्या काही आपण प्रचाराच्या दरम्यान जी आश्वासनं दिली होती, मला वाटतं जवळजवळ 80% जे काही प्रश्न होते किंवा आपण आश्वासनं दिली होती ती पहिल्याच अधिवेशनामध्ये मी मांडलेली आहे. या तालुक्यामध्ये भविष्य काळामध्ये कदापिही बेकायदेशीर कोणतेही व्यवसाय चालणार नाही याची मी काळजी घेईन. पण हे करत असताना सर्वांनी सहकार्य करणं ही एवढीच काळाची गरज आहे आणि आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा सर्वप्रथमच्या टीमचं अभिनंदन आणि या कॅम्पमध्ये ज्यांना
आज कॅम्प यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे। तुम्हा सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद। सरकारची भावना असणारच आहे। आपण आमच्या पाठीमागे या ठिकाणी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर तशा पद्धतीने टाकणारच आहात, कारण हा विचारच खरं तर फुले शाहू आंबेडकरांच्या बरोबर या ठिकाणी खरं तर आबासाहेबांचा जो विचार आहे तो विचारच खरा या ठिकाणी पुरोगामी विचारधारेतून परिवर्तनाचा हा जो विचार आबासाहेबांनी खऱ्या अर्थाने दिला तोच फुले शाहू आंबेडकरांचा जो परिवर्तनाचा हा समतावादी विचार आपण आपल्या नसानसामध्ये आणि रगारगामध्ये तशाच पद्धतीच्या विचाराची नाळ आज आपण आमच्या बरोबर जोडलेली आहे। भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपली साथ या ठिकाणी आपण द्याल अशा पद्धतीनं आपण आम्हाला आश्वासित केलेलं आहे। भविष्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तशा पद्धतीची संधी घेण्यासाठी तरुण बेरोजगारांनी तेवढ्या ताकदीने या ठिकाणी खरं तर आता पुढे यावं। प्रथम आपल्या बरोबर तेवढ्या ताकदीने या ठिकाणी आदरणीय आमदार बाबासाहेबांच्या या ठिकाणी बरोबर आपण सगळी मंडळी या ठिकाणी सांगोला तालुका हा बेरोजगारी मुक्त या ठिकाणी तालुका या ठिकाणी करूया एवढ्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासित करतो। आणि सगळ्या गोष्टी आणि मला वाटतं मागच्या 2 वर्षापूर्वी मंगल बाबा थोडा मंत्री आहेत कौशल्य विकास, तर त्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रातल्या 511 ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही प्रशिक्षण देणं चालू करू नॉन रेसिडेन्शियल। आणि त्याच्यात आम्ही थोडासा अभ्यास केला। आम्ही सुद्धा कोविडमध्ये शिकलो की कोविडमध्ये सगळे घरात असताना सुद्धा आम्ही त्या वर्षी 22,000 मुलांना प्रशिक्षण दिलं। तो अभ्यास करून आम्ही सुद्धा ठरवलं की आपण गाव पातळीवर जाऊन आपण प्रशिक्षण केंद्र सुरू का करू शकत। आणि त्याचाच एक फलस्वरूप आहे की सांगोल्यामध्ये सुद्धा आपण बिल्डिंगची प्रशिक्षणाची बॅच, नंतर महिलांसाठी जनरल ड्युटी असिस्टंट, नर्सिंगसाठी असिस्टंटची बॅच, ब्युटिशियनची बॅच, आता एक टेलरिंगची बॅच डोंगरगावला सुरू आहे, इलेक्ट्रिशियन आणि सोलारची बॅच आपण सुरू करण्याचा विचार करतो, जेणेकरून या भागातल्या जास्तीत जास्त तरुण मुला मुलींना रोजगाराच्या दृष्टिकोनातून कौशल्य देणं हे आमचं उद्दिष्ट आहे। एक चांगली गोष्ट सांगायची वाटेल, गेल्या 5-6 वर्षाच्या या प्रयत्नातून किमान आपण 1,500 सांगोला तालुक्यातल्याच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे। दुष्काळी तालुका असल्यामुळे या दुष्काळी तालुक्यातल्या जास्तीत जास्त तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून बापूसाहेब ठोकरे अतिशय प्रामाणिकपणानं एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून या तालुक्यातल्या तरुणांना रोजगाराकडे आकर्षित करण्यासाठी, व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे जे प्रथमचे कोर्स आहेत या कोर्ससाठी सातत्यानं तरुणांना आवाहन करता येईल तुम्ही हे कोर्स घ्या। मित्रांनो, भविष्य काळ खूप अवघड आहे। सरकारी नोकऱ्या खूप दिवसेंदिवस कमी लोकांना दिसत आहेत। रोजगाराच्या इतर संधी आपण शोधल्या पाहिजेत। जमिनीवर आणि कृषी व्यवसायावर आपला भारत देश आणि आपला एकूणच महाराष्ट्र कृषीवर अवलंबून आहे, पण दिवसेंदिवस आज कृषी क्षेत्रात सुद्धा वेगवेगळे प्रश्न तयार होतात। पूर्वी जो अल्पभूधारक शेतकरी होता तो आज अत्यल्प भूधारक शेतकरी व्हायला लागला। पूर्वी जो अत्यल्प भूधारक शेतकरी होता तो आज भूमिहीन व्हायला लागला। मोठे शेतकरी अल्पभूधारक शेतकरी व्हायला लागले। वाढत्या लोकसंख्येबरोबर जमिनीचं प्रमाण पण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। जमिनीची पुढे सुद्धा कृषी व्यवसायात पुढे सुद्धा मोठे आव्हान तयार होत आहे। त्याचं नाव घेतलं जाईल त्यांनी लवकर पाठीशी यावं। भिकाजी विक्रम लोखंडे, स्वप्नील चंद्रकांत कांबळे, रोहित चंद्रकांत कांबळे, वीरेंद्र दीपक बनसोडे, विकी भाऊसाहेब चंदनशिवे, नितीन साळुंके, महावीर साळुंके, अजय चव्हाण, वैभव पवार,
विकी पवार, सौरभ साळुंके, सौरभ साळुंके, सोनिया साळुंके, शुभम चव्हाण, प्रेम साळुंके, प्रवीण चव्हाण, शुभम हरीश चव्हाण, हरीश चव्हाण हरीश चव्हाण, हरीश अभिषेक साळुंके, अभिषेक साळुंके, बलराम साळुंके, बलराम राजू पवार, राजू पवार, माया वाघमारे, माया विनायक वाघमारे, उज्ज्वला भोसले, वर्षा वाघमारे, आकांक्षा आवळे, ये वर्षा ये, पूजा शिंदे, आकांक्षा आईवळे, सौरभ साळुंके, सौरभ साळुंके, विकी चंदन शिळे, एकदा